नमस्कार. आपण आलो आहोत एका शेतावरती आणि आपण या ठिकाणी बघू शकतो भाताने अशी लोंग टाकलेले आहेत. याला भाताचं कणीस म्हणतात, कोणी त्याला लोंब म्हणतात, कोणी त्याला लवंग म्हणतात. तर आता 90% पीक तयार झालेलं आहे. आणखी 10% पीक तयार व्हायचं बाकी आहे. थोड्या दिवसामध्ये हे जे भात आहे ते कापणीला येईल. परंतु आता पाऊस अजूनसुद्धा पडत आहे आणि जेव्हा पाऊस परतीच्या मार्गावर असतो आणि त्यावेळेस आपली भाताची जी शेती आहे ती पिकलेली असते, म्हणजे संपूर्ण भात शेती तयार झालेली असते. परंतु कधीकधी शेतकरी राजा ह्या घास तोंडापर्यंत आलेला असतो आणि त्यावेळेस निसर्ग कधी घात करतो. म्हणजेच जेव्हा परतीचा पाऊस असतो आणि तो परतीचा पाऊस जाता जाता जेव्हा भात तयार झालेला असतो, तो खूप पाऊस पडल्यानंतर हे तयार झालेले भात असतात ते कधी शेतामध्ये पडतं असं. आणि हे तयार झालेलं भात जर शेतामध्ये पडलं, ते पाण्यामध्ये जर भिजलं तर संपूर्ण जे आलेलं पीक आहे ते फुकट जातं, म्हणजे वेस्ट जातं. आणि अशा प्रकारचा कधी शेतकऱ्याला तोंडाशी आलेला घास तो त्याचा निघून जात असतो. म्हणजे निसर्गाने जर साथ दिली तर शेतकरी राजा नक्कीच चांगल्या प्रकारे धान्य पिकवतो. परंतु निसर्गाने जर साथ दिली नाही तर शेतकरी राजा कधी अहवालदिल होतो, नाराज होतो आणि त्याच्या हातातून आलेलं पीक निघून जातं. लहानपणीची गोष्ट सांगतोय. आम्ही लहान असताना जेव्हा भात तयार होतं, जेव्हा ही भाताची कापणी केली जाते, तेव्हा ह्या ज्या लवंगा असतात याला आम्ही सारा म्हणायचो. ह्या ज्या भाताच्या कणीस जे पडलेले असायचं शेतामध्ये, ते कापणी झाल्यानंतर जेव्हा आपण उचलून घेऊन जातो साठवणीला, तर त्यावेळेस ते खाली पडलेले असायचं. त्याला ते कणसं जी असायची, भाताचे लवंग्या ज्या असायच्या, तर त्या मी वेचायचो, एकत्र गोळा करायचो आणि त्या दुकानामध्ये जाऊन विकायचो. ज्याने म्हणजे माझ्या पिढीनंतर मी हे केलेलं आहे. आमच्या गावातील दुकानदार होते आमचे बंधू, त्यांच्या दुकानामध्ये आम्ही हे सारा, त्याला सारा म्हणायचे, हा जमवलेला जे आपण शेतामध्ये पडलेला जो भाताच्या ज्या लवंग्या असायच्या किंवा जे भाताच्या ज्या कणसं असतात ती एकत्र करायचे आणि ते भात दुकानात जाऊन विकायचं. त्याचे 2 रुपये 1 रुपये त्याचा यायचा आणि त्याचा आम्ही खायचो. तर अशा प्रकारची लहानपणाची आठवणसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर आली. तर हे महत्त्वाचं सांगायचा विषय की सोन्यासारखं जे पीक आलेलं आहे आणि सोन्यासारखं जे पीक आहे ते एकदम हाताशी आलेलं आहे. खूप छान बघू शकता या ठिकाणी जे याचं बियाणं आहे एक लेवलमध्ये आहे आणि शेतकरी जो कोणी असेल त्यांनी चांगल्या प्रकारे शेती पिकवलेली आहे. खूप समाधान वाटतं अशा प्रकारचं पीक आल्यानंतर. आणि अशा प्रकारचं पीक जर आपल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये आलं, म्हणजे सुरक्षितरित्या त्या घरामध्ये पोचलं, तर त्या शेतकऱ्याला देखील समाधान मिळतं, कारण त्यांनी जे कष्ट केले असतात ते कष्ट कुठेतरी कामाला आलेले असतात. धन्यवाद.